सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घरफोडी आणि मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत एका सराईत आरोपी आणि 2 बाल अपचारींना ताब्यात घेत 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत सोना चांदीचे दागिने आणि चोरीस गेलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान एलसीबीच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार संजय नगर येथील मंगळवार बाजार परिसरात सापळा रचून मेघनाथ उर्फ मेघ्या हिरालाल सोनभाईर वय वर्ष 19 याच्यासह 2 बाल अपचारींना ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत आरोपींनी अभयनगर परिसरातील बंद घरात घरफोडी करून सोना चांदीचे दागिने चोरल्याची तसेच इचलकरंजीतून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे 2.80 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, 30,000 रुपयांचे चांदीचे दागिने आणि 60,000 रुपयांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण 3.50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। पोलिसांच्या तपासात संजय नगर पोलीस ठाण्यातील घरफोडीचा गुन्हा तसेच इचलकरंजी पोलीस ठाण्यातील मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला। आरोपी मेघनाथ सोनभाईर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही मालमत्तेविरुद्धचे आणि इतर गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं। ही कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील, संकेत कानडे, अभिजित माळकर यांच्यासह एलसीबीच्या पथकाने केली। पुढील तपासासाठी आरोपी बालअपचारी आणि जप्त मुद्देमाल संजय नगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला। अशाच ताज्या आणि वेगवान विश्वासार्ह बातम्यांसाठी वाचत रहा SMK लाईव्ह न्यूज। गुन्हा जिथे SMK न्यूज तिथे।